ती कधीही नियमाबाहेर वागणार नाही आणि नियमबाह्य वागणाऱ्यांना ती शिक्षा करणारी, अशी आमची ही मैत्रीण. 10वी झाली, त्यानंतर तिनं पुणं गाठलं. पुण्यात लेडीज हॉस्टेलमध्ये जागा मिळवायला सुरुवात केली. इथं माझा आणि तिचा परिचय झाला. परिचय एवढ्या करताच म्हणतो की त्याच्या आधी फक्त ती दुर्न आम्हाला माहिती होती. तिचं भांडखोरपणा किंवा हे काय असताना ज्या गोष्टीला तुम्ही स्पष्ट वक्तेपणा आम्ही म्हणतो, त्या गोष्टीला तुम्ही उर्मटपणा म्हणता. ज्या गोष्टीला आम्ही सत्याची पाठराखण करण्याची प्रवृत्ती म्हणतो, त्याला तुम्ही भांडकुदळपणा म्हणता. त्यामुळे कसं आहे, आपल्या कोशात आणि म्हणजे तुमच्या कोशात आणि आमच्या कोशात बरेचसे फरक असल्यामुळं जे काय ते सांगणं भाग आहे की इतके वर्ष आम्ही तिला फक्त लांबणं बघत होतो आणि ती रणचंडिकेचा अवतार आहे हे आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही तिच्या आसपासही भटकत नव्हतो. 10वी झाली, ती कॉलेज करता इकडं आली. 11वी करता मीही इकडं आमच्या मामाच्या घरी राहायला आलो. म्हटलं चला. बाय फ्लूक तिचा माझ्या म्हणजे परिचय झाला की अर्थात मी मामाच्या घरी 10वी झाल्यानंतर आलो. त्यानंतर 2 वर्षांनी ती 10वीहून इकडं आली होती बरं. मीनवाईलमध्ये मी 12वी झालेलो होतो आणि जोडधंदा म्हणून काही एजन्सीज चालू करून घेतल्या होत्या. गोळ्या, बिस्किट, कन्सेप्ट सेलिंग, त्या अशा काही 4-5 एजन्सीज एकत्र करून मी माझं चरितार्थ चालवत होतो. एवढ्याच करता की मामावर बोजा नको. माझे कॉलेजची फी आपला महिन्याकाठी मामाला 400-500 रुपये घरात किंवा महिन्याकाठी घरातलं भाजी आणि काही छोट्या मोठ्या वस्तू, दूध, हे ते असंच वरचं खर्च उचलणं मला जो शक्य आहे तो उचलून घ्यायचो मी. कारण त्याच्यावरही किती तरी असं काय फोटा लॉर्ड बीड नव्हता. त्याच्यावर कशाला जबाबदारी आपण टाकायची. काही न बोलता त्यांनी ताईंना म्हणल्यानंतर स्वीकारून आपल्याला पुण्याला आणून ॲडमिशन घेऊन दिली. एवढंच माझ्या दृष्टीवरनं भरपूर होतं. तर अशा एजन्सीजमध्ये ते माझं चालू असताना एक दिवस अचानक कॉलेजमध्ये मी एंट्री करतो, तिकडून ती येत होती. तिनं लेडीज हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घेतली होती. 2 वर्ष तिथं मिळणार होते तिला. ती आली, समोर आली, तिनं बघितलं, माझ्या समोर येऊन उभं राहिली. तुला पाहिलं आहे मी, तू गावातच असतो ना आमच्या? म्हणलं नाही, आपल्या दोघांचं गाव एक आहे. तुमच्या गावात नसतो, दोघांच्याही गावात आहे. आपल्या दोघांचं गाव एक आहे. हसली. ओके म्हणली. तिनं हात पुढं केला. आम्ही मैत्र झालो. म्हणजे मी FYJCला इथं आले. म्हणलं ठीक आहे, मी FYला आहे. 12वी पासून FYला गेलो आणि तू 11वीला आलेली आहेस, असा फरक आहे. म्हणलं कॉलेजमध्ये मधून परीक्षेच्या वेळेला हाय हॅलो पुरतं बोलणं, कधीतरी अगदी कॅन्टीनमध्ये भेटली तर नाश्ता करणार काय ते विचारणं. एक लक्षात घ्या, माझी परिस्थिती काय फार मोठी नव्हती. चुकून माकून थोडेफार पैसे खिशात राहिलेत किंवा आज एखादी एजन्सीचं काम जास्त झालेलं, 2 पैसे कमिशन जास्त येणार आहे असं लक्षात आल्यानंतर मग एखादा दिवस कॅन्टीनमध्ये जाऊन वडापाव खाणे ही आमच्या दृष्टीवरनं त्यावेळची चंगळ होती. त्यामुळं जर समोरनं कुणी आलं आणि त्या व्यक्तीलाही विचारायचं खाणार आहेस का, तर थोडासा पोटात आणि छातीत दोन्हीकडं गोळाच उमटायचा. कारण खिशात तेवढे आहेत का नाही माहिती नसायचं. पण सुदैवाने माझ्या ज्या काय आमच्या भेटी 2-3दा झाल्या, तर 2-3 वेळेला माझा खिस्सा बक्कळ भरलेला होता. त्यामुळं मी तिला चहा नाश्ता विचारू शकलो. तसंही मला मुलींशी बोलणं फारसं जमत नाही, असं माझं नाही, मुलींचंही म्हणणं आहे बरं का. हे माझं तर आहेच आहे. मला नाही जमत, प्रेशर येतं थोडंसं. नाही काय बोलावं हेच कळत नाही ना. म्हणजे आपण मित्राला एखादी शिबी घालून हाक मारू शकतो, मुलीला काय करायचं प्रश्न येतो ना.
प्रत्येक नाजूक साजूक, काय भावना दुखवल्या, काय झालं, कुठं प्रिन्सिपलकडे तक्रार, आपण इथं शिक्षण करता आलोय, मामापर्यंत तक्रार केली तर आपलं सगळंच बंद होऊन गावाकडे जावं लागेल, हेही टेन्शन असायचं. तर 2-3दा भेट झालेली होती आमची. जसं मी ग्रॅज्युएशनला गेलो आणि तिची 12वी कंप्लीट झाली, तसे तिनं लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतली. तर लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर तिला तिथल्या लेडीज हॉस्टेलमध्ये जागा काही मिळाली नाही. मग त्या मॅडमनी एक वर्किंग वुमेन्स हॉस्टेल तिथं होतं, तिथं जाऊन जागा शोधून तिथं तिनं ॲडमिशन घेतलं. आता तिथं ॲडमिशन घेतल्यानंतर मुळात तिला प्रश्न हा आला, त्या हॉस्टेलचा नियम होता की तुम्ही जिथं नोकरी करता, कारण हे वर्किंग वुमेन करता हॉस्टेल होतं, तर जिथं तुम्ही नोकरी करता तिथल्या मॅनेजरचं म्हणा किंवा तिथल्या एखाद्या अधिकाऱ्याचं सर्टिफाय करून आणा की ही आमच्याबरोबर काम करते म्हणून. त्या दिवशी माझं असं काही विशेष काम झालेलं नव्हतं. थोडंसं मी चिंतित होतो, कारण दिवसभराचा सेल काही झालेला नव्हता, थोडा कमीच झालेला होता. काय करावं काही सुचत नव्हतं. अशाच वेळेला समोर एक टपरी दिसली. त्या टपरीत सांगितलं, बाबा एक कडक चहा घे. आणि मी एक सिगरेट शिलगावून बसलो होतो, तेवढ्यात ती समोरून आली. सिगरेट टाकायला वेळ नाही मिळाला आणि तिनं शांतपणे हात केला, चालू दे काही प्रॉब्लेम नाही आहे. कळतं मला, एकटाच पुण्यात राहतो, कोण नाही आहे, तर थोडंसं चालणार चालू दे. मी नाही असं नाही, उगाच नाही, सहज आज गंमत म्हणून आली, समोर बसली आणि अरे मित्र छोटंसं काम होतं, तुझं काय चाललंय सध्या. मी सांगितलं आज असं चाललेलं आहे, आता फायनल इयर झालं, यावर्षी ग्रॅज्युएशन होईल. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठला तरी कमर्शियल कोर्स करायचा. मीनवाईलमध्ये मी इंग्लिश मराठी टायपिंग 40-40नी पास झालेलो आहे, 50-50 करायचा विचार आहे. आणि टायपिंग आणि हे झालं तर जोडीनं बघू, जमलं तर स्टेनोचा करू, नाही तर एवढ्या याच्यावर जर कुठं जॉब लागला तर बरं होईल. नोकरी म्हणजे कसं परमनंट उत्पन्न सुरू होतं ग. तर मिळतात तसे बऱ्यापैकी मिळतात, पण ते कसं वर खालती राहतं काय आणि कंपल्शन राहतं. ती असली म्हणली एक काम करतो का, तू नोकरी शोधतोयस हे करतोय, मला तुझ्या कंपनीत का नाही सामील करून घेत, मी 4 गोष्टी विकेन, माझं आत्तापुरतं तर तुझं जसं चाललंय तसं चालेल ना.